सन 2023 मध्ये सर्वांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. एकच मिशन जुनी पेन्शन हा नारा घेऊन आम्ही 7 दिवसाचा संप केला. 7 दिवसाच्या संपाच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब चीफ मिनिस्टर होते. त्यांनी आश्वासन दिलं की जुन्या पेन्शन प्रमाणे लाभ मिळणारी पेन्शन आम्ही तुम्हाला देऊ. कारण पीए पार्टी कायदा जो पण रद्द होत नाही तोपर्यंत जुनी पेन्शन देऊ शकत नाही. आणि त्यामुळं जुन्या पेन्शनच्या प्रमाणे तुम्हाला नवीन पेन्शन आम्ही देऊ. आपण म्हटलं कर्मचाऱ्यांचा फायदा होत असेल, कारण जुन्या NPS धारक जे कर्मचारी आहेत त्यांना 2-2.5 हजार रुपये पेन्शन मिळायची. मग जुन्या पेन्शन प्रमाणे म्हणजे सेवानिवृत्तीच्या वेळेला कर्मचाऱ्याचा जो बेसिक पगार असेल त्याच्या 50% पेन्शन मिळायची. ते देत असेल तर आम्ही अग्री म्हणून सांगितलं. गव्हर्नमेंटने नोव्हेंबर 2024 मध्ये GR काढला की नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आम्ही शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना देऊ करतोय. म्हणजे बेसिकच्या 50% पेन्शन आम्ही मान्य केलं. पण त्या GR मध्ये त्यांनी अट अशी घातली की ह्या संदर्भातला नियम अटी ह्या आम्ही अधिसूचनेद्वारे स्वतंत्रपणे काढतो. त्याला 1.5 वर्ष होत आली, अधिसूचना काढली नाही. त्यामुळे 2024-25 मध्ये जे कर्मचारी रिटायर झाले त्यांना धड जुनी पेन्शन नाही, धड नवी पेन्शन नाही, काहीच त्यांना मिळालं नाही. अतोनात त्यांचं आर्थिक नुकसान सुरू झाले. मग संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्ही वेगवेगळ्या संघटनांच्या मिटिंग घेतल्या. महाराष्ट्रातली समन्वय समिती आहे, यामध्ये जवळपास 38 संघटना आहेत. वेगवेगळ्या शिक्षकांच्या आहेत, शिक्षकेतरांच्या आहेत, शासकीय निमशासकीय संघटना आहेत. त्या सर्वांनी ठरवलं की आता संप केल्याशिवाय शासन जागवणार नाही. कारण नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प द्यायची मुदत पहिल्यांदा डिसेंबर 2024 पर्यंत होती. ती डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली. न मागताच आता डिसेंबर 2026 पर्यंत वाढवली आहे. म्हणजे शासनाला ही नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुद्धा द्यायचं त्यांच्या मनात नाही आहे. त्यामुळं ह्या शासनाला जाग आणण्यासाठी आज 21 एप्रिल पासून आंदोलन करायचं, बेमुदत संप करायचा निर्णय महाराष्ट्रातल्या सर्व संघटनांनी घेतला समन्वय समितीच्या माध्यमातून. आणि आजपासून हा संप सुरू होतोय. हा संप सुरू होत असताना आणखी कित्येक अडचणी आहेत. शिक्षकांना जनगणनेची कामं सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. 1 मेला रिझल्ट लावायचे आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहेत. ती कामं आहेत. आम्ही ठरवलं ती कामं सुद्धा संपात राहून ती कामं लोक करतील. म्हणजे आम्ही राष्ट्रीय कर्तव्य कुठे बाजूला ठेवणार नाही, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन देणार नाही. सीपीआरमध्ये जे रुग्ण आहेत त्या रुग्णांचे कुठल्याही प्रकारचे हाल होता कामा नये. तिथे आम्ही काही सिस्टर्स ब्रदर्स ठेवलेले आहेत, पण ते संपात राहून ते काम करणार आहेत, हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आम्ही शासनाला इशारा देतो. त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 17 लाख कर्मचारी आणि शिक्षक या बेमुदत संपात सामील होत आहेत. संख्या जरी कमी दिसत असली, आता राजाराम कॉलेजला परीक्षा सुरू आहेत, तिथल्या लोकांच्याशिवाय सुपरविजन आहेत, ते निघून गेले आणि संपात आहे. काय स्वरूप असणार आहे या सगळ्या? आजपासून सुरुवात तर झालेली आहे. कशा स्वरूपाचं पुढच्या काळामध्ये आंदोलन आहे जर वेळेत दखल घेतली नाही तर? आता आम्ही कुठलीही अडचण होऊ नये, विद्यार्थ्यांना नुकसान होऊ नये, निवडणुका संदर्भातली काही त्यांना अडचण होऊ नये म्हणून आम्ही गप्प बसतो, थांबलोय. पण ह्या 8 दिवसात जर शासनाने आमच्यावर चर्चा नाही केली आणि GRच्या संदर्भात अधिसूचना नाही काढली तर मात्र आम्ही शासनाला पूर्णपणे असहकार्य करणार, निवडणुकांच्या कामावर बहिष्कार करणार. विद्यार्थ्यांचं जर नुकसान झालं तर त्याला शासन जबाबदार, अशा तऱ्हेची नोटीस आम्ही त्यांना देणार आहे आणि आंदोलन अधिक तीव्र करणार. संपूर्ण राज्यामध्ये 17 लाख कर्मचारी आणि शिक्षक सहभागी आहेत. कोल्हापूरमध्ये 65,000 शिक्षक आणि कर्मचारी सहभागी आहेत. मी अनिल लवेकर, निमंत्रक, शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती कोल्हापूर.